नमो बुद्धाय। जय भीम सभी को। अ, इसके पहले जो क्लास हुआ उसमें हमने क्रिया विशेषण के बारे में हमने पढ़ा था। मैंने सिखाया था। तो क्रिया विशेषण की जो अव्यय की तरह होते हैं वो मैंने आपको पढ़ाया था। और वो बहुत सारे थे। मतलब 50 40 अव्यय थे। तो उस अव्यय को आपको खुद उसका अध्ययन करना है। मतलब ध्यान में रखना है। और उसका जो मीनिंग जो है वो मीनिंग भी आपको ध्यान में रखना है। जब आप पाली लैंग्वेज में जब सुत्त पढ़ेंगे तो ये जो अ, क्रिया विशेषण है, मतलब अव्यय की जो क्रिया विशेषण है, ये बहुत बार उस पाली सुत्त में आते हैं। और ये अगर आपको क्रिया विशेषण का अर्थ अगर ठीक से मालूम है होता है तो आप सही मायने में सही अर्थ सूत्र का उस वाक्य का लगा सकते हो। तो मैंने क्रिया विशेषण आपको पढ़ाया। मतलब हम जो चैप्टर पढ़ रहे हैं, हम जो टॉपिक पढ़ रहे हैं, उसका जो मेन पोर्शन है उसका नाम जो है अव्यय, मतलब इनडिक्लाइनेबल। उसे निपात भी कहते हैं। तो इस निपात के इन डिक्लाइनेबल इस अव्यय के कंटेंट में हमने सबसे पहले उपसर्ग सीखा। मतलब प्रीफिक्स जो होते हैं, प्रीफिक्स जो होते हैं उसके आधार पर क्रिया का कैसा अर्थ बदलता है। 3 प्रकार से अर्थ बदलता है ये हमने देखा है। मतलब कभी कभी भिन्न अर्थ हो जाता है क्रिया का। कभी कभी उस क्रिया को विशेषता प्राप्त हो जाती है। कभी कभी उस क्रिया का अर्थ बिल्कुल उल्टा हो जाता है, विरुद्ध हो जाता है। तो ये उपसर्ग जो है ये क्रिया का अर्थ सही मायने में समझने के लिए बहुत ही महत्वपूर्ण है। फिर बाद में हमने निमित्तार्थक जो अव्यय है, मतलब उसका प्रत्यय जो है तुम प्रत्यय है, वो हमने पढ़ा। तो तुम प्रत्यय किस लिए लगाते हैं? जब हमें हमारा जो वाक्य है या हमें कुछ जो करना है तो वो हेतु जो है या निमित्त जो है वो अगर हमें प्रदर्शित करना है, दिखाना है हमारे मन में क्या हेतु है, तो हम निमित्तार्थक मतलब हेत्वर्थक प्रत्यय जो होते हैं उसे हम क्रियापद को लगाते हैं। मतलब तुम ये जो प्रत्यय है वो प्रत्यय हम क्रियापद को लगाते हैं। मतलब स्नान करना है तो नहायति, ये तो स्नान करना इसका मतलब हो गया। लेकिन स्नान करने के लिए या हेतु या निमित्त ऐसा अगर आपको कहना है तो हम नहाई तुम, ये तुम जो प्रत्यय है हम वहां पे लगाते हैं। दूसरा हमने जो पूर्वकालिक अव्यय सीखा, पूर्वकालिक अव्यय, तो उसमें हमने त्वा प्रत्यय, तुन प्रत्यय, य प्रत्यय और र सकच के जो 2 3 प्रकार के जो प्रत्यय होते हैं वो भी हमने सीखा। इस पूर्वकालिक में कर्ता तो एक ही रहता है लेकिन क्रिया बहुत सारे होते हैं। और एक के बाद एक के बाद हम जब क्रिया करते रहते हैं तभी हम उस क्रियापद को, मतलब क्रिया का शब्द जो है उसे इत्वा या त्वा प्रत्यय लगते लगाता है लगाते हैं। मतलब खादित्वा भोजनं खादित्वा अहं गामं गच्छामि। मतलब मैं खाना खाकर मैं गांव को जाता हूँ, गांव जाता हूँ। ऐसा इसका मतलब त्वा, खादित्वा मतलब खाकर, आहारित्वा मतलब लाकर, ऐसा इसका मीनिंग होता है। और थर्ड जो हमने देखा विशेषण, मतलब रूढ़ी जो है, तो वो उस रूढ़ी में हमने कुछ जो क्रिया विशेषण होते हैं, या आप अच्छी तरह से ध्यान में रखिए, जो कुछ क्रिया विशेषण होते हैं
वो कभी कभी द्वितीय विभक्ति एक वचन में आते हैं, या कभी कभी तृतीय विभक्ति एक वचन में भी आते हैं। जैसे कि वेगं गच्छति, मतलब वेगं, ये जो शब्द है ये क्रिया के बारे में आपको कुछ तो भी विशेषता बता रहा है, इसलिए वो क्रिया विशेषण है। मतलब क्रिया विशेषण का मतलब क्या होता है, क्रिया के बारे में और ज्यादा जानकारी देने वाला शब्द जो है, विशेषता बताने वाला जो शब्द है, उसे हम क्रिया विशेषण कहते हैं। तो इस तरह वेगम जो है द्वितीय विभक्ति एक वचन में ये क्रिया विशेषण के रूप में हमें दिखता है। और तृतीय विभक्ति का रूप हम ले तो वेगेन गच्छति, तो वेगेन गच्छति का मतलब होता है जल्दी से जाता है, जल्दी जाता है ऐसा। तो कैसे जाता है, जल्दी जाता है, मतलब क्रिया के बारे में हमें ज्यादा जानकारी मिलती है। तो ये ऐसे क्रिया विशेषण कभी कभी द्वितीय विभक्ति में भी आती है, तृतीय विभक्ति में भी आती है। और ऐसे कुछ क्रिया विशेषण मतलब अव्यय है, ऐसे कुछ अव्यय है कि जो क्रिया विशेषण के रूप में हमें हमें यूज करना पड़ता है, या उसे उसका उपयोग किया जाता है। ऐसे जो अव्यय जो है कि जो क्रिया विशेषण के रूप में उपयोग किए जाते हैं, उसकी लिस्ट जो है पूरा मैंने आपको अपने व्हाट्सएप पे एक पीडीएफ फाइल डाल के, ये पीडीएफ फाइल है या वर्ड फाइल है, वो मैंने आपको भेज दिया है। और उसके जो मीनिंग जो है, सब मीनिंग तो मैंने लिए नहीं, आपको बताए नहीं, लेकिन जो भी मैंने बताया उसका वाक्य में भी उपयोग करके एग्जाम्पल के तौर पर मैंने आपको बताया है। तो इसी तरह जो उपसर्ग है, निमित्तार्थक है, पूर्वकालिक है, और ये क्रिया विशेषण है, रूढ़ी है, तो इसके बारे में मैंने आपको बताया। तो क्रिया विशेषण एक विस्मयावोधी भी है और एक संयोजक आदि भी है। तो हम बाद में देखेंगे, क्योंकि वो बहुत चीज छोटे हैं और समझने में बहुत आसान है। तो आज हम जो सीखने जा रहे हैं वो भी बहुत ही महत्वपूर्ण शब्द है, मतलब क्रियापद है, मतलब धातु है। अभी तक हमने उसको अभी पढ़ा नहीं, लेकिन वो धातु जो है पूरे त्रिपिटक में बहुत जगह पे उसका उपयोग किया जाता है। और वो उसका नाम है अस। उसका नाम क्या है, अस। मतलब अस का मतलब मराठी में हम अगर बताए तो असने, असने। या हिंदी में हम अगर बताए तो उसका मतलब होना, ऐसा भी हो सकता है। मतलब माइट बी, मतलब हो सकता है, होगा, इस अर्थ में अस धातु का हम उपयोग करते हैं। लेकिन सबसे ज्यादा महत्वपूर्ण उपयोग उसका जो है, तो टू डिक्लेयर या टू रिप्रेजेंट द एग्जिस्टेंस, मतलब अस्तित्व का होना, इस शब्द से आपको पता चलता है। मतलब जो जो बात जो है, जो द थिंग्स विच इज इन एग्जिस्टेंस, अगर ये ऐसा आपको बताना है तो आप इस अस धातु का उपयोग इस्तेमाल कर सकते हैं, मतलब आपको करना है। तो ये जो अस धातु जो है, इसके जो प्रत्यय है, मतलब कंजुगेशन है, प्रथमा पुरुष, मध्यम पुरुष या उत्तम पुरुष, इसके जो प्रत्यय जो है वो इरेगुलर है। जैसे कि वर्तमान काल में हम पच धातु के देखते हैं ती अंति सी त मी म। तो इसी तरह ये अस धातु के प्रत्यय नहीं होते। तो वो कैसे होते हैं और उसका मीनिंग क्या होता है, मैं आपको अभी स्क्रीन प्रेजेंट करूंगा, तब शेयर करूंगा, तब आपको मैं अपना स्क्रीन पे बताऊंगा। तो इसी तरह ये अस धातु जो है उसका प्रेजेंट टेंस
और विद्यार्थ मतलब ऑक्टेटिव टेंस, मतलब जैसे विद्यार्थ हमने देखे हैं ए एय एयासी एयथ वगैरह वगैरह, ऐसा हमने देखा है। तो इसी तरह इस अस धातु का भी विद्यार्थ होता है, तो उसके भी कंजुगेशन है। प्रथम पुरुष में क्या उसका प्रत्यय है, उसका रूप क्या है, हम उसको देखेंगे। और उसी के साथ उसके एग्जाम्पल जो है वो एग्जाम्पल भी देखेंगे। और आज हम एक वर्कशॉप भी लेंगे थोड़ा, कि उसमें मैं आपको एक पैराग्राफ दूंगा, एक पैराग्राफ दूंगा, पाली में कंटेस्ट दूंगा, और वो आपको पढ़ना है और उसका ट्रांसलेशन भी करना है। मतलब ज्यादा बहुत कठिन नहीं है, बिल्कुल जो हमारे प्राइमरी क्लास में जो पढ़ाते हैं उसी तरह मैं आपको वो दूंगा। तो इसी तरह ये जो अस धातु जो है, मैं आपको स्क्रीन शेयर करूंगा, करता हूँ, तो प्लीज वेट। जो मैंने आपको बताया वो जो धातु है वो इस तरह लिखे जाता है, अस। अस, तो ये अस धातु का मतलब होता है माइट बी, या होना, या है। इस तरह इसका मतलब होता है के ऐसे से। और मराठी में हम देखें तो आहे, या होगा, ऐसा इसका मतलब होता है। और शुद्ध मराठी में हम बताएंगे तो असणी, असनी। ओके। तो ये जो इसका कंजुगेशन है, प्रथमा पुरुष, प्रथमा पुरुष, मध्यम पुरुष और उत्तम पुरुष, ये एक वचन और बहुवचन। ओके। तो प्रथमा पुरुष एक वचन का उसका रूप जो है अस धातु का, वो है अत्थि। और बहुवचन का है संति। मध्यम पुरुष का रूप है असी, और बहुवचन का रूप है अत्थ। और उत्तम पुरुष अस्मि, या अम्मी। और अनेक वचन में हम अस्म या अम्म, या कभी कभी अम्मा भी हम देखते हैं। क्या है? प्रथम पुरुष अथि, संति, मध्यम पुरुष एक वचन असि, अथ, उत्तम पुरुष अस्मि, अम्मा, अस्म, अम्मा, अम्मा। इस तरह ये अस धातु का कंजुगेशन है, मतलब इसके ये रूप है। तो प्रथम पुरुष जो होता है वो तो आपको पता है, वो कर्ता के रूप में सो ते हम लगाते हैं। यहाँ पे त्वंग तुम्हें लगाते हैं, और यहाँ पे अहं और मयंग लगाते हैं। ओके। तो ये जो अथी जो शब्द है, अथी, तो ये किस कैसे आया, तो ये हम अभी थोड़ा देखेंगे, थोड़ा डिटेल देखेंगे, ताकि आपको अच्छी तरह से समझ में आए। तो ये जो धातु है, अस धातु है, अस धातु से परे तो का थ हो जाता है। मतलब तस् थो, ये जो मोगलान व्याकरण है इसमें जो नियम दिया है, तो अस धातु से परे तो का थ होता है। जैसे कि हम देखते हैं, अगर अस हमने दिया,
और उसे ती लगा दिए, ती लगाया। जैसे कि हम पच प्लस सी लगाते हैं, ती लगाते हैं, वैसे यहाँ पे ती लगाया तो ये त का क्या हो जाता है, थ हो जाता है। ये नियम है, मतलब रूल है इसका। तो अस, आस प्लस थ ये हो जाता है, मतलब थी हो जाता है, ये थी। और जो पर रूपमय कार्य व्यंजन का 5.695 का जो रूल है मोगलान व्याकरण का, तो यो जो रूल है वो यो को छोड़ कोई दूसरा व्यंजन परे हो, मतलब य को छोड़कर दूसरा कौन सा भी व्यंजन अगर हो परे, तो धातु का अंत व्यंजन भी वही हो जाता है। मतलब धातु का अंत व्यंजन क्या है, थ है, तो वो डबल थ हो जाता है, मतलब ऐसा थी। ये ये अथी होने के बाद और उसको नियम लगाकर, मतलब चतुर्थ द्वितीय से व तृतीय पठमा, मतलब 1.35 का जो नियम है मोगला व्याकरण का, उसको अगर हम देखें तो ये अथी का क्या हो जाता है, अथी हो जाता है। मतलब ये है यहाँ पे थी का तो का आगम हो जाता है। तो इतना डिटेल में क्यों बता रहा हूँ कि आपको मालूम हो, इसलिए मैं बता रहा हूँ। लेकिन पढ़ने में और समझने में, ये सिर्फ अथी अगर आपने ध्यान में रखा तो इसका मतलब होता है, मतलब एग्जिस्टेंस में है, इसका मतलब होता है एक वचन में। ओके। वैसे ही संति जो है, अ, ये जो संति है, तो ऊंत, मान और अंति, पंतु ईय तथा ईयु प्रत्ययों के आने से अस धातु का केवल स रह जाता है। मतलब ये जो अस धातु जो है, ये तो इसका अ जो है उसका लोप हो जाता है और केवल क्या रहता है, स। एक्सक्यूज मी, हेलो। हा, मी जरा मीटिंग मध्ये आहे, मला नंतर फोन करा 6 वाजेनंतर। तो ये उसका क्या होता है, स रह जाता है। तो जैसे अभी आ, असंतो, अगर मैंने लिखा असंतो, 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 तो यहाँ पे अ का क्या हो जाता है, लोप हो जाता है। नहीं तो असंतो, नहीं तो असमानो अगर किया तो यहाँ पे अ का लोप हो जाता है, यहाँ पे समानो हो जाता है। मतलब अस अधिक अंति। जैसे हमने यहाँ पे ती लगाया, अस प्लस ती, मतलब वर्तमान का प्रत्यय, तो का क्या हो गया, थ हो गया। और उसको अगर हमने और एक नियम लगाया तो डबल थ हो गया। और एक नियम लगाने के बाद यहाँ का जो आधा थ था उसका त हो गया, और ये फाइनल क्या हो गया, अति हो गया। वैसे ही अस जो है उसे अगर अंति लगाया जाए, जैसे प्रेजेंट टेंस में बहुवचन में अंति होता है, तो उसका क्या हो जाता है, संति, संति। मतलब ये जो अ है इसका क्या होता है, लोप हो जाता है, और बाकी जो रहता है वो क्या होता है, संति। तो ये क्या है, एक वचन में है, मतलब बहु सॉरी बहुवचन में है। ये क्या है, बहुवचन में है, मतलब आ, आ, ऐसे जो होता है ना, मतलब उयाने, उयाने, अ, उयाने बालके, ओके, उयाने बालके संति, मतलब सॉरी उयाने बालका संति, मतलब बगीचे में लड़के हैं, इसका ऐसा इसका मतलब हो जाता है, संति का है।
लेकिन एक नहीं है, तो वो बालका मतलब अनेक वचन में है, तो उद्याने मत मतलब बगीचे में, गार्डन में। तो इसी तरह इसका संति का उपयोग हो जाता है। अगर हम एक वचन में कहें तो उद्याने बालको अत्थि, क्या हो जाएगा, बगीचे में एक बालक है, ऐसा इसका मीनिंग हो जाएगा। मतलब है मतलब उसका एग्जिस्टेंस है, वो प्रत्यक्ष हमें दिख रहा है। वी कैन टच हिम। आप हम उसे क्या कहते हैं, टच कर सकते हैं, स्पर्श कर सकते हैं, देख सकते हैं। इसी तरह हम अथि और संति का उपयोग करते हैं। और बाद में जो आता है असी, तो आ, एक मिनट, बाद में जो अस जो है, उसे हम अगर सी लगाए, जैसे कि पहले ती और अंति लगाया था, अभी हम सी लगा रहे हैं, तो उसका क्या हो जाता है, अ का लोप हो जाता है। तो क्या हो, सॉरी, इसका अ का लोप नहीं होता, असी, असी शब्द तैयार हो जाता है, या अही, ये इंपेरेटिव में होता है, तो इसका कोई असी। ओके। इस तरह जो अथी संति हो गया, इसी तरह ये मध्यम पुरुष, मध्यम पुरुष का अस धातु का क्रियापद क्या हो गया, अस। तो हम देखते हैं, अ, हम देखते हैं कि त्वंग, अगर हम उसका उदाहरण दे, त्वंग दे, अ, हाँ, त्वंग, इसका उदाहरण हम लेंगे। हाँ, त्वंग को असी, ऐसा अगर उसका उदाहरण ले, तो इसका मतलब है, हो गया, तू कौन है, ये है। मतलब ये शॉर्ट फॉर्म में अगर हम देखें, त्वं को सी, तो ये यहाँ पे अ का भी लोप हो जाता है। और इसका जो अर्थ जो है, मतलब एक मिनट, यहाँ पे हम देखेंगे अश्व धातु का अर्थ के, अर्थ को मैं बाद में आपको बताऊंगा। अभी अस प्लस मी, तो इसका क्या हो जाता है, अस्मि हो जाता है, अस्मि। या अस प्लस म का क्या हो जाता है, अस्मा। मतलब जब हम अ, उत्तम पुरुष, उत्तम पुरुष का कर्ता लेते हैं, तब ये अस, अस जो क्रियापद है, इसका हम, ये उत्तम पुरुष के जो रूप जो है, इसका इस्तेमाल अहंग ही, अहंग ही अरहा अरहोस्मिन, ये जो शब्द जो है, मतलब मैं हूं, मैं ही अरहंत हूं, अस्मि, यहाँ पे अ का लोप हो गया है। तो जब भगवान बुद्ध का को ज्ञान प्राप्त होता है, फिर वो, जब भगवान बुद्ध पंचवज्ञीय भिक्खु को धम्म बताने के लिए जाते हैं, तो बीच में जीवक करके एक
व्यक्ति मिलता है तो भगवान बुद्ध उसे मैं कौन हूं, क्योंकि वो पूछता है को त्वंग। तो भगवान बुद्ध उन्हें सब गाथा में बताते हैं अहं ही अरहं स्मि, मतलब मैं ही क्या हूँ, अरहंत हूँ। इसी तरह अहं द्वे हत्ते अस्मि, मतलब मुझे दो हाथ है। तो इसी तरह भी हमें इसका इस्तेमाल हम कर सकते हैं। तो इसी तरह ये जो पूरा असी सॉरी अथी संति असी अथ और अस्म या अम्म, और फिर बाद में अस्मि, सॉरी ये अस्मा अम्म, ये यहाँ पे लिखे अस्म और अम्मा, और यहाँ पे अस्मि और अम्मी, अस्मि और अम्मी। तो ये जो है ये अस धातु के क्या है, रूप है, मतलब कंजुगेशन। तो इसी तरह ये जो अस धातु के रूप जो है वो बहुत ही महत्वपूर्ण है। जैसे कि दूसरा इसका उपयोग जो है, मैंने आपको बताया कि इसका उपयोग क्या है, एग्जिस्टेंस बताने के लिए, मतलब जो भी कुछ भी अस्तित्व में है वो उसका एग्जिस्टेंस बताता है। मतलब ऐसा हम कह सकते हैं, आकाशे सूर्यं अत्थि, मतलब आकाश में सूर्य है। ओके, सूर्यो, सॉरी सूर्य नहीं, आकाश में सूर्य अत्थि। और ऐसा हम आकाश से, ये भी ऐसा कर सकते हैं, आकाश से आकाश से सपूर्णा संति, मतलब आकाश में बहुत सारे पक्षी है। शकुना मीन्स अनेक पक्षी, शकुनो मीन्स एक पक्षी। आकाश में बहुत सारे पक्षी है। वैसे ही असी और अथ, किमनु खो तुमाकं गेहं अथ, ये मैंने क्वेश्चन किया है। किमनु खो तुमाकं गेह अथ, मतलब क्या तुम्हारा घर है, इस तरह का ये मैंने आपको पाली में सेंटेंस दिया, मतलब ये अर्थ का ये है। और अगर असी हमें अगर करना है तो किम्नो खो त्वंग, यहाँ पे अभी असी ही एक वचन में है मध्यम पुरुष, तो यहाँ पे त्वंग आएगा और ये अर्थ के जगह क्या होगा, असी। किमुनु खो त्वंग देहं असी, मतलब आपका घर है क्या। हम्म? इसी तरह, और अस्मा और अम्मी का तो उदाहरण मैंने आपको बताया, भगवान बुद्ध का ये जो है इसी तरह। तो मैं ये जो है, ये जो सिंपल सेंटेंस जो है वो बताने के लिए है, मतलब उसके उसमें इस्तेमाल करने के लिए। लेकिन ये अथी संति जो है इसका इस्तेमाल और एक होता है, मतलब एम्फेटिक, एम्फेटिक मतलब जोर देने के लिए।
जोर देने के लिए, मतलब जो भी आप कहना चाहते हो तो उस पर अगर आपको जोर देना है तो उस उस टाइम पे भी हम ये अस धातु के अस धातु का प्रयोग कर सकते हैं। मतलब जैसे ही जब भगवान बुद्ध आर कलाम और उदय रामपुत्र के पास आए, उन्होंने लोगों ने बताया कि ये आपको सिखा सकते हैं, मतलब आप उनके पास जो विद्या है वो आपको दे सकते हैं। तो वहां जाने के बाद आर आर कलाम और उदय रामपुत्र के जो बातचीत होती है भगवान बुद्ध से, तो भगवान बुद्ध को पता चलता है कि इनके पास श्रद्धा भी है, मतलब सब बल भी, श्रद्धा बल है, सब है, मतलब संज्ञा है। तो भगवान बुद्ध कहते हैं कि उनके पास श्रद्धा है तो मेरे भी पास श्रद्धा है, मतलब जोर देते हैं मेरे भी पास। तो भगवान बुद्ध क्या कहते हैं, मह्यम भी अत्थि श्रद्धा, मतलब क्या, अत्थि कैसे, अत्थि मह्यम भी, मतलब सेंटेंस शुरू होने से पहले अत्थि लगा दिया, तो फिर बाकी जो सेंटेंस का मीनिंग होता है उस पर क्या होता है, जोर लगता है। अत्थि मह्यम पी श्रद्धा, अत्थि मह्यम पी बलम, जो कुछ भी है वो। तो इसी तरह एम्फेटिक जो होता है, मतलब जिस पर जोर देना है उसके लिए भी ये अत्थि संति, ये जो धातु है उसका उपयोग किया जा सकता है। तो इसी तरह ये अस धातु के बारे में मैंने बताया। और एक थोड़ा एक स्क्रीन शेयर करता हूं मैं, तो वो भी मैं थोड़ा इसके और कुछ जो इसके जो फायदे हैं, मतलब और अलग तरीके से इसका कुछ जो इस्तेमाल होता है वो भी हम देखेंगे। तो यहाँ पे देखिए, द वर्ब एज द वर्ब अस, मतलब टू बी, मतलब जो हम इंग्लिश में जो ऑक्सिलरी वर्ब होते हैं ना टू बी के, जैसे इज, आर, ये जो ऑक्सिलरी वॉज, वेयर, ये जो वर्ब होते हैं उसी तरह ये अस धातु का भी यहाँ पे इस्तेमाल होता है। ओके, अजर्ड, टू बी, अजर्स विथ एम्फेसिस, ये देखिए मैंने आपको बताया कि यहाँ पे क्या क्या बोला मैंने आपको, जोर देने के लिए, द एग्जिस्टेंस ऑफ समथिंग, मतलब किसी का अगर अस्तित्व आपको उस पर जोर देना है कि वो है, तो टू बी के रूप में, मतलब इज, आर, वॉज, देयर, वेयर के रूप में आपको इस अस धातु का उपयोग कर सकते हैं। ऑन द अदर हैंड, होती इज नॉट एम्पेटिक। अभी ये जो होती है, ये जो हु जो धातु है उससे ये होती क्रियापद बना है। तो इसका मीनिंग, होती मतलब ये सिंपल है, मतलब साधारण सेंटेंस के लिए है, इसमें कोई जोर नहीं होता है। तो इसी तरह ये यहाँ पे उदाहरण दिया है, द मिनिस्टर इज अ प्रिस्ट, मतलब ये जो उदाहरण है, द मिनिस्टर इज अ प्रिस्ट, तो मिनिस्टर ठीक है वो पुरोहित है या पुजारी है, ऐसा दिया है। लेकिन होती अगर हम इस्तेमाल करें, लेकिन अथी अगर हम यहाँ पे इस्तेमाल करेंगे, द मिनिस्टर इज अ प्रिस्ट, तो यहाँ पे क्या होगा, एम्फेसिस होगा, मतलब जोर दिया गया होगा। इसी तरह यहाँ पे टू बी का भी मतलब होता है अस धातु का, where there is any distinction either indicates a nearer object or emphasis, ये तो उसमें ये नहीं है, इसके लिए हम इसका अस का इस्तेमाल करते हैं। ओके, अभी हम एक पैराग्राफ लेंगे और उस पैराग्राफ का हम ट्रांसलेशन करने की कोशिश करेंगे, क्योंकि वहां पे ये अथी, आसी, संति,
ये धातु जो है, ये क्रियापद जो है, ये बड़े पैमाने में उसमें उसका इस्तेमाल किया गया है। ओके, मैं आपको शेयर करता हूँ। अमाकं नगरे एका पाठशाला अथी। यहाँ पे अमाकं का मतलब होता है हमारे। ओके, ये ये जो है सर्वनाम है, तो हमने वो पढ़ा नहीं है, मैंने आपको सिखाया नहीं, इसलिए मैंने आपको वो उसका मीनिंग बता दिया। अमाकं नगरे एका पाठशाला अथी। तो इस वाक्य का अर्थ क्या होगा, मीनिंग क्या होगा, कौन बता सकते हैं? अर्चना मेंढे, हाँ बोलिए। जय भीम हेलो। सर। हाँ बोला। अम, हमारे नगर में एक पाठशाला है। वेरी गुड। हमारे नगर में एक पाठशाला है। तो है, आपने कैसे कहा, किसके बदौलत कहा है? क्योंकि यहाँ पे अथी जो क्रियापद जो है अस धातु का, उसके वजह से आपने है बोला नहीं क्या, हिंदी में है, और मराठी यस में सर। हम क्या करेंगे, आहे। तो मराठी में आहे। कैसे इसका ट्रांसलेशन होगा मराठी में? आमच्या नगरात एक पाठशाला आहे। आहे। ओके ओके ओके। तो यहाँ पे अमाकन ये प्रोनाउन है, नगरे ये सप्तमी एक वचन है, और एका पाठशाला, पाठशाला ये कौन सा एंडिंग का शब्द है, कौन सा एंडिंग है इसमें? ये जेंडर क्या है इस पाठशाला शब्द का? पाठशाला। न- नपुंसकलिंग सर। वो पाठशाला नपुंसकलिंग कैसे हो सकता है मैडम? मैंने पढ़ाते वक्त भी बोला था ये पाठशाला कौन सा जेंडर है करके। कोई दूसरा कोई बता सकता है? हैंड रेज किया है, कौन बताए? सर स्त्रीलिंग। हाँ स्त्रीलिंग, क्योंकि ये क्या है, आकारांत स्त्रीलिंग शब्द। आहे सर। हाँ यस यस, आकारांत पाठशाला। तो एका जो शब्द है, ये क्या है, संख्या विशेषण है, मतलब पाठशाला के बारे में ये जो एका शब्द जो है, वो नंबर न्यूमरल एडजेक्टिव है। तो वो पाठशाला के बारे में अ, अ, अधिक जानकारी हमें देता है। तो वो कितना है, एक है, ऐसा। तो हमारे नगर में एक पाठशाला है। अभी आगे, पाठशालायं वत्थु अतीव मनोरमा अथी। अभी वत्थु का मतलब होता है इमारत, इमारत। तो इसका मीनिंग क्या हो जाएगा, पाठशालायं? हाँ बताइए। मुझे अभी नाम नहीं दिख रहा है किसी का, इसलिए मैं बोल नहीं सकता नाम। कहिए। हॅलो। हाँ बोलिए। हा सर, जय भीम सर। हाँ जरूर। पाठशाला म्हणजे पाठशाळेमध्ये हम्म। सप्तमी यस यस। हाँ हाँ। मध्ये आत बाहेर जर आपण वापरलं तर पाठशाळेमध्ये वस्तू वस्तू- सर वस्तूचं मिनिंग नाही वस्तूचं कळलं मिनिंग मला. इमारत वास्तू इथे दिलेलं आहे बघा, वस्तू, इमारत, वास्तू। हा हा. पाठच, शाळेची वास्तू ही हाँ ही खूप मनोरम आहे. हाँ हाँ। अतिशय सुंदर किंवा मनोरम
आहे. आहे वगैरह। गुड गुड। अभी मैं ये आपको यहाँ पे बताने की कोशिश करूंगा, मतलब मुझे बताना है। ये पाठशाला यंग है, तो आपने सप्तमी सप्तमी बताया नहीं क्या? सप्तमी, तो सप्तमी का मतलब होता है अंदर बाहर ऊपर नीचे। ओके। तो और ट्रांसलेशन करते वक्त हमने क्या बोला? पाठशाला की, जिसका है पाठशाळेची इमारत अतीव मनोरम अथी, मतलब बहुत ही सुंदर है। तो यहाँ पे पाठशालायन चाहिए या पाठशालाय चाहिए? आपको यहाँ पे कुछ गलत नजर आ रहा है क्या, कुछ मिस्टेक? पाठशाळेची असं म्हणायचं जर असेल मला, तर कोणची विभक्ती लावा लागेल? पाठशाला की। अगर मुझे कहना है तो यहाँ पे मुझे कौन सी विभक्ति का उपयोग करना चाहिए और कौन से प्रत्यय आएंगे वहां पे? ये स्त्रीलिंग है नहीं क्या? ये स्त्रीलिंग शब्द है। तो छठी हाँ लागेल सर. हाँ छठी लावा सर. हाँ, छट्टी लागेल। तो छट्टी मध्ये छठी यंग, छठी लावावं लागेल सर. हाँ छट्टी मध्ये छठी विभक्ती. हो, होय छट्टी विभक्ती। तर त्यामध्ये यंग आहे का प्रत्यय छट्टी विभक्तीमध्ये? नहीं है, यह है प्रत्यय। मतलब यहाँ पे गलती से पाठशाला यह हो गया, यंग हो गया, तो यहाँ पे क्या चाहिए? यहाँ पे क्या चाहिए? य पाहिजे सर. पाठशाला य. हाँ, पाठशाला यह य चाहिए। पाहिजे सर. वेरी गुड, पाठशाला यह। य ओके। य हाँ 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 म्हणजे तो अंग असलेला आहे. हाँ हाँ। द सेम थँक्यू मिस्टेक सर. इज अगेन हियर। पाठशालायं नाम सिद्धत्त पाठशाला अथी। तो इसका मतलब क्या होगा? पाठशालायं नाम पा- सिद्धत्त पाठशाला अथी। तर हम इसका ट्रांस पाठशाळेचे नाव हाँ पाठशाळेचे नाव सिद्धार्थ हाँ पाठशाला आहे. आहे। तो मग इथे पाठशालायं यायला पाहिजे का इथे पण? नाही सर. पाठशाला. काय यायला पाठशाला. पाहिजे? पाठशालाय. हा, पाठशालाय म्हणजे पाठशाळेचे नाव सिद्धत्त पाठशाला अथी। आता बघा, म्हणजे एक देखिए, ये जो किताब है ये 8th क्लास की किताब है। कौन सी? 8th क्लास। और इसमें ये पहला ही लेसन है, और पाली हम सीख रहे हैं, तो पहला जो लेसन है इसमें ऐसी गलती है, तो कैसे बच्चे पढ़ेंगे, लोग पढ़ेंगे पाली? ये गलती आपको सही लग रही है या नहीं लग रही? हेलो? हेलो? ये मैं जो कह रहा हूं ये सही है या गलत है? सही है सर. ओके। तो अभी तीसरा सेंटेंस हम लेंगे। पाठशालाय मध्ये सप्तवर्गा संति। इसका ट्रांसलेशन क्या होगा? सर मी सांगू का? पाठशाळेमध्ये. हा सांगा, तुमचं अ, माईक अ, अनम्यूट असेल ना, ज्याला जमेल त्यांनी सांगा, तसं काही प्रॉब्लेम हं, नाही। हं. तो लवकर अ, सांगेल त्यांनी सांग। हा पाठशाळेमध्ये 7 वर्ग आहेत. यस, शाळेमध्ये 7 वर्ग वर्ग आहेत। आहेत. हा, कारण आता इथे संती आलेला आहे नाही का? हा हो. संती काय आहे?
अनेक वचन भी- आहे. हाँ, हत्तीचं संति ये अस धातु का क्या है, हत्तीचं अनेक 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 वचन. वचन में है। हाँ, अनेक वचन में है ये। ओके। ओके, नेक्स्ट सेंटेंस, पाठशालाय एको प्रमुखो अध्यापको अत्थि। मतलब हेलो क्या हुआ? हेलो जय हाँ जय भीम सर. हाँ हाँ, बोला। मी सांगते. हा, पाठशाळेमध्ये एक प्रमुख अध्यापक आहे वेरी गुड। हाँ, आणि अन्य 8 सह अध्यापक आहेत. तथा 8 सह तथा म्हणजे अन्य अध्यापका सन्ति। म्हणजे 8 सह अध्यापक आहेत. नो 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 नो, बरोबर आहे तुमचं, परंतु टू द पॉइंट नहीं है। तथा 8 सह अध्यापका संति, मतलब उसी तरह, त्याप्रमाणे, हाँ तथा। उसी तरह. हाँ, इसका तथा ट्रांसलेशन कौन करेगा? हाँ, कौन करेगा? मैं करूँ? आपको करना है ना? हा सर. हॅलो हॅलो. हाँ हाँ, तथा तसेच 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 8 तसेच सह अध्यापक आहेत. आहेत, व्हेरी गुड। तसेच 8 सह अध्यापक आहेत, नुसतं आहे नाही हा। हम्म. हाँ, डोंट से आहेत, अनेक आहे, वचन आहेत. अनेक वचन। हाँ, ओके। अभी आगे, मम पाठशालाय पंचशत बालका बालिका च पठन्ति। अभी मम का मतलब होता है यहाँ पे, ये मम है, ये प्रोनाउन है, मतलब मेरे, मेरी, आ, आ, मेरी पाठशाला, ऐसा। मम पाठशाला यो, अभी यहाँ पे ये पाठशाला पे, यहाँ पे आप कौन सा ये लगाते हैं, ये देखिए आप, आ, विभक्ति कौन सी है ये। मम पाठशाला ये पंचशत, पंच मीन्स 5 और शत मीन्स 100, मतलब 500. 500। हाँ हाँ, बालका बालिका च, यहाँ पे च जो है ये एंड, मतलब आणि के, आणि म्हणतो पाठशाला ना आपण, और इसका मीनिंग होता है। और पठंती का आपको पता है, मतलब शिकतात. पढ़ते हैं। हाँ, तो क्या होगा इसका, ये मीनिंग क्या होगा इसका? मम पाठशालाय पंचशत बालका माझ्या पाठशाळेमध्ये पठंती। 500 मुलं मुले मुलं आणि मुली शिकतात. सर मी सांगू का? हाँ, सांगा ना, सांगा। हॅलो. हा, हाँ माझ्या पाठशाळेत 500 मुले आणि मुली. हाँ, च जे आहे ते च अगोदर घ्यायचं का? माझ्या पाठशाळेत 500 मुलं आणि मुली असं घ्यायचं का? शिकतात. नाही, माझ्या च नंतर आहे माझ्या ना. पाठशाळेमध्ये 500 मुले हा, आणि मुली। मुली. हा, च नंतर आहे ना म्हणून म्हटलं. हाँ, तो च आणि चल, हाँ हाँ, बरोबर, शिकतात. टिकतात, म्हणजे हे अनेक वचनामध्ये आहे ना, अनेक पठंती। वचन, अनेक वचन, पठंती, शिकतात. ओके ओके, गुड। पाठशालाय मध्ये पुस्तकालयं अस्ति। पाठशाळेमध्ये पुस्तकालय. पुस्तकालय म्हणजे काय? पुस्तकालय। पुस्तकालय. हा, हा, पुस्तकालय आहे. हम्म, ओके। पाठशाळेमध्ये काय? पुस्तकालय आहे। पुस्तकालय आहे. हाँ, तत्थ मानवका अध्ययनं करोन्ति। तत्थ मीन्स देयर, म्हणजे तिथे। तेथे ओके, मानवका तेथे मीन्स, विद्यार्थी. बाकीच्यांना सांगू द्या आता मॅडम। ओके, थँक्यू सर, थँक्यू. बाकीच्यांना पण चान्स द्या। अ, तत्थ मानवका अध्ययनं करोन्ति। हा, नरवाडे साहेबांनी, हा बोला। हा हा सर, तेथे हा, विद्यार्थी शिक्षण घेतात. अच्छा। तेथे विद्यार्थी शिक्षण घेतात. हा, म्हणजे अध्यापन करतात, प्राध्यापन घेतात, करतात किंवा शिक्षण घेतात. हो, नाही घेतात नाही म्हणता येणार आपल्याला। हा हा, बरोबर. तेथे करोन्ति,
हा हा तेथे विद्यार्थी शिक्षण अध्यापन करतात. हा शिक्षण पण नाही, नाही, अध्यापन. अध्ययन हा, अध्ययन म्हणतो ना अध्ययन आपण. हा, हा अध्ययन, विद्यार्थी अध्ययन करतात. हा असं त्याचा हो एक्झॅक्ट सर. मिनिंग होईल. हा हो सर. हो सर. तेथे विद्यार्थी विद्यार्थी अध्ययन अध्ययन करतात. करतात. ओके. हम्म. हा गुड. ओके ओके. पाठशालायं समीपे एकं क्रीडांगणं अपि अस्ति. अपि का मतलब टू, मतलब सुद्धा म्हणतो ना आपण, ते सुद्धा, हे सुद्धा. अपि का मतलब होता है इंग्लिश में टू, अपि, अथि. पाठशालायं समीपे एकं क्रीडांगणं अपि अस्ति. समीपे मीन्स नजदीक, मतलब नियर, म्हणजे जवळ. क्रीडांगणं म्हणजे खेळती म्हणजे खेळणे, म्हणजे खेळण्याचं अंगण, म्हणजेच काय ग्राउंड म्हटलं तरी चालेल. हम्म? तर कैसे इसका ट्रांसलेशन हो जाएगा? पाठशालायां समीपे एकं क्रीडांगणं अपि अस्ति. हाँ बोलिए, फटाफट बोलिए. हा सर. हाँ पाठशाळेजवळ एक क्रीडांगण सुद्धा आहे. व्हेरी गुड. पाठशाळेजवळ एक क्रीडांगण क्रीडांगण सुद्धा आहे. सुद्धा आहे. हा. तत्थ मानवका सायण्य समये क्रीडंती. तत्थ मीन्स देअर, म्हणजे तिथे. येथे हा. मानवका म्हणजे शिष्य, सायण्य म्हणजे काय, संध्याकाळ. हा, समय म्हणजे वेळी. किळंती, किळंती म्हणजे किळती म्हणजे खेळणे. तर मग काय होईल, तत्थ मानवका सायण्य समये किळंती. तो इसका सायण्य मीनिंग, म्हणजे संध्याकाळ असेल ना? हो संध्याकाळ. हा, तेथे हा विद्यार्थी संध्याकाळी खेळतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. आता हा जो किंवा लेसन जो आहे, हा बोला. किंवा संध्याकाळच्या वेळी असं पण हा येईल ना? चालेल. हम्म. हा जो लेसन आहे, हा पूर्ण कोण ट्रान्सलेशन करून फटाफट सांगू शकतं? अमाकं नगरे एका पाठशाला अस्ति. पाठशालायं वस्तु अतीव मनोरमा अस्ति. हा, कोणी हात रेज केलेला आहे, सांगा. सर मी सांगतो. हा सांगा. आमच्या नगरामध्ये एक पाठशाळा आहे. पाठशाळेची इमारत खूपच मनोरम सुंदर आहे. हा पाठशाळेचे नाव सिद्धार्थ पाठशाळा आहे. हा पाठशाळेमध्ये सात वर्ग आहेत. पाठ हा पाठशाळा पाठशाळेमध्ये एक प्रमुख अध्यापक आणि तसेच अ, 8 सह अध्यापक आहेत. नाही, थांबा थांबा. पाठशालाय एको प्रमुखो अध्यापको अस्ति, हे पूर्ण करा आधी, आणि नंतर मग तथा हा, आठ म्हणा. हा पाठशाळेमध्ये एक प्रमुख अध्यापक आहेत. हा तसेच 8 सहाय्यक अध्यापक आहेत. हा व्हेरी गुड. हा हा. माझ्या पाठशाळेत 500 बालक आणि बालिका शिकतात. हा पाठशाळेमध्ये ग्रंथालय आहे. हा. अ, तसेच विद्यार्थी अ, नो 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 नो, विद्या तसेच नाही. तेथे विद्यार्थी तथा आहे का? अध्ययन करतात. तथा आहे का तिथे? नाही, तथ्थ, तथ्थ मीन्स तथ्य देअर, तेथे. देअर. हा, हा, त्या ग्रंथालयात त्या शाळेत विद्यार्थी अध्ययन करतात. असं लिहिलंय का त्यामध्ये, याच्यामध्ये विद्यार्थी त्या ग्रंथालयात विद्यार्थी अध्ययन करतात असं लिहिलंय का तिथे? तथ्य मानव का अध्ययन करून ती हा, मग याचा काय अर्थ होतो? देअर देअर मतलब तेथे विद्यार्थी या शिष्य अध्यापन करतात. शिक्षक कुठे लिहिलेलं आहे तिथे? तिथे शिक्षण नाही, मनाचं, अध्ययन. अध्ययन. नका करू. हा, मनाचं टाकू नका काही. हा तेथे. पाठशाळेच्या जवळ. हा,
तेथे तेथे विद्यार्थी विद्यार्थी अध्ययन अध्ययन करतात. करतात. व्हेरी गुड. पुढे. पाठशाळेच्या जवळ एक क्रीडांगण सुद्धा आहे. व्हेरी गुड. हा. तसेच विद्यार्थी संध्याकाळी तिथे खेळतात. तसेच कसं तुमचं सायंकाळी तथ्य आणि तथामध्ये काही फरक जाणवत नाही का तुम्हाला? तसेच कसं काय येईल तिथे? तथ्य मीन्स देअर, तिथे. तेथे विद्यार्थी संध्याकाळी खेळतात. हा. म्हणजे नीट व्यवस्थित वाचायचं आणि मग ट्रान्सलेशन करायचं. उगाच आपल्या मनातून येईल ते तसं बोलायचं असं नाही. पालीमध्ये तसं नाही चालत. ओके. तथ्य म्हटलं सर तेथे हा. नाही, देअर. हो ना. मग देअर आणि तेथे मध्ये काय फरक आहे? इंग्रजीमध्ये देअर आणि तेथे म्हणजे काय मराठीमध्ये? तेथे विद्यार्थी संध्याकाळी खेळतात. हा. म्हणजे कुठे? क्रीडांगणामध्ये, जिथे जे क्रीडांगणावर. क्रीडांगण. हा हा. सर सर ठीक ओके. आहे, थँक्यू सर. गुड. आता हे दुसरा आहे, दुसरा लेसन आहे. हा. सांगू का सर हे बी? नाही, आता तुम्ही दुसऱ्याला चान्स द्या आता. आम्हाला म्हणजे नगरी गवी या नक्की. हा, नाही, तुम्ही आता दुसऱ्याला चान्स द्या. ठीक ज्यांनी ठीक ठीक सांगितलं ओके. नाही त्यांना चान्स द्या. तुम्हाला येतंय ना, आता तुम्ही प्रॅक्टिस करा किंवा बघा कोण चुकीचं सांगतंय का बरोबर सांगतंय. ओके. नेक्स्ट. अमाकं नगरे एकं उद्यानं अस्ति. कोण सांगताय? 6 पार्टिसिपेंट रेज हँड. मग तू बोलत का नाही कोणी? त्यांचा माईक अनम्यूट करा. आमच्या नगरामध्ये एक उद्यान आहे. आमच्या नगरामध्ये एक उद्यान आहे. आहे. गुड. हा. नेक्स्ट कोण आहे? त्यांनी सांगा. उद्याने विविधा वृक्षा संती. नेक्स्ट कोण उद्यानामध्ये आहे? विविध वृक्ष आहेत. हा. उद्यानामध्ये. उद्यानामध्ये विविध वृक्ष आहेत. यस. उद्यानामध्ये विविध वृक्ष आहेत. गुड. पुढचं नेक्स्ट कोण आहे? वृक्षेषु बहवो सकुना वसंती. बहवो म्हणजे खूप, बहु. अनेक. हा. नेक्स्ट कोण? बोला फटाफट. ज्यांचं झालंय त्यांनी पुढच्यांना चान्स द्या. त्यांना पण, कोणाला सगळ्यांना येण्याचं म्हणजे शिकू द्या सगळ्यांना. आणि तुम्ही पण शिका व शिकू द्या, हा मंत्र जोपासा तुम्ही. ओके. हॅलो. हॅलो सर. हा बोला. हॅलो सर, मी मगाशीपासून हँड रेस करते, माईकच ऑन होत नव्हता माझा. तर ते पहिल्या बरं. पॅसेज मध्ये थोडा माझा प्रश्न होत आहे. म्हणजे तिथे हा. जेव्हा आपण यंग असं जे चकुना पाठशाला. रक्केसु विधानी फलानी थांबा थांबा खादन्ति. मॅडम, मॅडम थांबा, मला पहिली प्रश्न विचारू द्या. पक्षी झाडावर सर विविध हॅलो. हॅलो. तर अनेक मॅडमला फळांना हॅलो. खातात. हॅलो. तर मॅडमचा काय प्रश्न ऐकू द्या मला. हा बोला. हा. कुठे काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो. 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 हा बोला. हा सर, इथे या पॅसेज मध्ये पाठशालायं वत्तु अतीव मनोरमा अति असं होतं. तरी आपण दर ठिकाणी ना पाठशालायं चूक आहे असं म्हणतोय ना आपण. तर हा. मग मग इथे पाठशालायं वत्तु तर इथे द्वितीय लागते, आणि काही ठिकाणी छट्टी लागत आहे असं होतंय ना. कारण पाठशालायं इथे द्वितीय, पाठशालाची इमारत, पाठशाला की इमारत. बहुत सुंदर आहे. इथे द्वितीय विभक्ती लागते. पाठशाला की म्हणून ना सर आपण ते अहो, ते पाठशाला पाठशाला की म्हणजेच मराठीतून काय होतं? पाठशालाची हा की. हा हा. मग काय कोणची विभक्ती येईल? छट्टी. छट्टी. मग तुम्ही द्वितीय कसं काय म्हणताय? अच्छा अच्छा अच्छा. नाही सर, मग यंग प्रत्यय जो येतो आपण तो चुकीचा म्हणतोय ना. म्हणजे यंग प्रत्यय नाही, साला य पाहिजे, य किंवा नुसता य पाहिजे असं म्हणतो आपण. छट्टी हो. विभक्ती. हा. य पाहिजे. अच्छा, म्हणजे यंग इथे चूक झालेली आहे. हा. अच्छा अच्छा. ठीक आहे सर, बस तोच प्रश्न होता. मी म्हटलं इथे छट्टी लागते नाही, आणि नाही. ते कीच नाही आहे ना, ते तुमचं जमलिंग झालं. का की के.
ये हिंदीमध्ये, चाचीचे मराठीमध्ये, अच्छा अच्छा अच्छा, हा बरोबर सर. षष्टी विभक्ती असं आहे की नाही. ठीक आहे सर. सर पुढचा पॅसेज दाखवा, मी करते ट्रान्सलेट. हा आता इथे पुढे चालू काय, वृक्षेषु वृक्षेषु बहवो बहवो सुखना सकुणा वसंत. वसंती. वृक्षों पर बहुत पक्षी वसंती रहते हैं. व्हेरी गुड, गुड. सर पुढचं करू. सगळ्यांनाच उत्साह आहे आणि एव्हरीबडी इज डुईंग वेल. छान, तुम्ही ट्रान्सलेशन करताय, मला खूप आनंद होतोय. प्रत्येकाला तुम्ही चान्स द्या, नाही का, प्रत्येकाला चान्स द्या. हा. सकुणा वृक्षेषु विविधानि फलानि खादन्ति. हो, कोण सांगते? सकुणा माझा माईक परत अनम्यूट झालाय सर. अनम्यूट झालाय परत माईक. आता मग म्हणजे मला सांगायचं बहुतेक. हा सांगा ना, बोलू ज्याचा का माईक सर? अनम्यूट झाला. हॅलो हा सर, बोला. बोलू का मी? हा बोला, ज्याचा माईक अनम्यूट असेल त्याने बोला. हा. पक्षी वृक्षावर विविध फळे खातात. ओके, खातात ना. हा, हा बरोबर. ओके ओके. थँक्यू सर. उय्याने एको तळाकोपी अथ्थी. तळाक म्हणजे काय, तळे. एको म्हणजे एक. हा नेक्स्ट, बाकीच्यात आपण द्या. नेक्स्ट, माईक अनम्यूट करा. माईक अनम्यूट करणारे जे आहे ते. हॅलो. हा बोला बोला. सर थोडं झूम करा सर, थोडं दिसत नाही मला. दिसत नाही? अरे हा, थोडं झूम करा. आता दिसते थोडं आणखी. हा बस. हा ठीक आहे. ओके, ठीक आहे सर, ठीक आहे. हो बोला. अरे बोला, ती मोठं झूम केलं ना. उय्याने एको तळाकोपी अथी. उद्यानामध्ये एक तळे सुद्धा आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खगाच पशुच तळाके उदकं पिवंती. खगाच पशुच तळाके उदकं पिवंती. खगा म्हणजे काय, इथे दिलं असेल खगा, पक्षी आणि पशु. पक्षी. हा, आणि पशु. पशु पक्षी तळातील पाणी पितात. एक मिनिट. हा, एक मिनिट. हा परत सांगा. हा, पशु आणि पक्षी तळ्यातील पाणी पितात. बरोबर, अनेक वचन. हा पितात, बरोबर. नेक्स्ट, उयानस्य समीपे एका नदी अथी. सर माझा अनम्यूट आहे, हे सांगू? हा सांगा. हॅलो. उद्यानाच्या जवळ एक नदी आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. उद्यानाच्या जवळ एक नदी आहे. सगळे महिला वर्ग जोरात आहेत. पुरुष मंडळी काय झोपली का काय? हा, पुरुष कोणी बोलतच नाही. उय्याने मालाकारो वसती. मालाकारो म्हणजे काय? हा, माळी. मालाकारो, बागेमध्ये माळी राहतो. व्हेरी गुड, गुड गुड. उद्यानामध्ये माळी राहतो. तस्य बालका उय्याने धावंतीच किळंती. तस्य बालका उय्याने धावंतीच किळंतीच. उय्याने मालाकारो वसती. तस्य बालका उय्याने धावंतीच किळंती. तस्य बालका, त्याची मुले उद्यानात धावतात आणि खेळतात. व्हेरी गुड. हा बोला बोला. त्याची मुले त्यामध्ये धावतात आणि खेळतात. व्हेरी गुड, तेच सांगितलं ना मग मी. बरोबर, करेक्ट.
नेक्स्ट, सो पुफ्फानी गहेत्वा नगरं गच्छति. सो पुफ्फानी गहेत्वा, हे शिकवलंय तुम्हाला. गहेत्वा हे काय आहे? पूर्वकालिक अवयव. व्हेरी गुड. कोणी सांगितलं? काय नाव? नंदादास. हा. हा, गुड गुड. हा, सो पुफ्फानी गहेत्वा नगरं गच्छति. त्याचं ट्रान्सलेशन काय होईल? तो फुलांना घेऊन नगराला जातो. व्हेरी गुड. तो फुलांना घेऊन नगराला जातो. व्हेरी नाईस. आता पुढे, अहो उय्यानस्स निम्मलता, अहो उय्यानस्स मनुन्यता. आता हे जे आहे, हे वाक्य काय आहे? विस्मयबोधक आहे. म्हणजे आपण एखादी सुंदर गोष्ट, सुंदर वस्तू बघितल्यानंतर आपण म्हणतो ना, अरे बापरे, अहो हे हे काय आहे? उद्यानाचे काय आहे? निर्मलता. आणि उद्यानाचं हे काय आहे? मनोरमता. अशा प्रकारचं हे खालचं वाक्य आहे. अहो. ओके, गुड. आता नील गगन. आता हे नको, दुसरा लेसन घेऊ आपण. ओके, एक शेवटचा घेऊ. तुम्हेही दिठ्ठं एकं गामं. म्हणजे तुम्ही, तुमच्याद्वारे बघितलं गेलेलं एक गाव, असं ह्या धड्याचं नाव आहे. हा, सांगा पुढे. आता ज्यांनी बोललेलं आहे त्यांनी बोलू नका, बाकीच्यांना चान्स द्या. कोरेगाव नाम गाम मग अतीव सुंदरंग अथी. हा, भारती खरे मॅडम. हॅलो. हा हा, बोला मॅडम. हा, जय भीम सर. जय भीम. कोरेगाव नावाचं गाव अति म्हणजे खूप सुंदर आहे. व्हेरी गुड गुड गुड. गामं मध्ये एकं सहस्रानि गेहानि सन्ति. सहस्रानि, सहस्र म्हणजे काय? सहस्र म्हणजे हजार. ओके ओके. गामं मध्ये एकं सहस्रानि गेहानि सन्ति. ओके, नेक्स्ट. हा, बोला. अशोक इंगोले. बोला बोला. गावामध्ये 1000 घरे आहेत. गावामध्ये 1000 घरे आहेत. ओके ओके. हा, गामं मध्ये एकं विद्यालयं अस्ति. हा, नेक्स्ट. सर मी सांगू? हा, सांग. गावामध्ये एक विद्यालय आहे. गावामध्ये एक विद्यालय आहे. गुड. गामं मध्ये विविधानि वृक्षानि सन्ति. करुणा गोडबोले मॅडम. हॅलो सर, जय भीम. हा, जय भीम. हा, गामं मध्ये विविधानि वृक्षानि सन्ति. माझ्या गावात विविध वृक्ष संतीचा अर्थ काय आहे सर? अरे बापरे, अहो तुम्हाला आता तेच तर शिकवलं, त्याच्यावरच तर हे एवढं चालू आहे. अथी संतीचं तोच तर मी तुम्हाला शिकवलं ना, एवढे 2 तास झाले. ते म्हणजे असं झालं, ते एवढं शिकवलं आणि परत तेच विचारताय तुम्ही. अथी म्हणजे काय? गावामध्ये विविध वृक्षे आहेत. हा, आहेच ते अनेक वचन आहे मॅडम. संती, अथीच आहे तर म्हटलं सर. हो, बरोबर आहे. नाही, हे आधीच्या मॅडमने विचारलं ना, संती म्हणजे काय. म्हणजे एवढं नाही शिकवलं, सगळं पाण्यात गेलं. नाही आलं लक्षात सर. सॉरी सर, आलं आलं लक्षात. असं नका करू, मला धक्का बसतो बरं का एकदम जोरात. आता याच्या आधी मी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझा माईक नाही, अनम्यूट नव्हता होत. नाही तर मला ते सगळं येत होतं. बरं बरं बरं. ओके ओके. बरं, आता सांग.
गामस्स मग्गानी अतीव खुद्दकानी संती. गामस्स मग्गानी, मग्गा म्हणजे काय, मार्ग. आणि मग्गानी म्हणजे काय, अनेक मार्ग. अतीव खुद्दक म्हणजे काय, छोटे, लहान. गामस्स मग्गानी अतीव खुद्दकानी संती. गावामध्ये अनेक मार्ग म्हणजेच रस्ते खूप सुंदर आहे. इथं सुंदरला शब्द नाहीये, गावामध्येचा विषय नाहीये. अतीव अतीव आहे ना सर. अतीव म्हणजे खूप. हा, गावात खूप म्हणजे मार्ग खुद्दकानी म्हणजे सर. खुद्दक म्हणजे छोटे, हा, लहान. गावात अनेक छोटे मार्ग आहेत. हा, तुम्ही आता गावात म्हणताय पण ते चुकीचं आहे. गावामध्ये असं म्हटलं ना तुम्ही. हो, पण तसा गामस्सचा अर्थ गावामध्ये नाही होत. गामस्सचा अर्थ काय होतो, गावात गावाचे होईल का सर मग, गावाचे. हा, छट्टी विभक्ती ना गावात मॅडम. ते गावाचे, चाचीचे, गावाचे रस्ते खूप गावाचे रस्ते. लहान आहेत असं त्याचं translation. शब्दाकडे लक्ष द्या तुम्ही बरं का. त्याला काय विभक्ती लागलेल्या आहेत, कशा विभक्ती लागलेल्या आहेत ते. पुढे गामस्स बही भीमा नाम नदी वहती. आता बही म्हणजे काय, बाहेरच्या बाजूला. बाहेरच्या बाजूला. गामस्स बही भीमा नाम नदी वहती. वहती म्हणजे काय, वाहते. सांगा पटापट. सर गावाच्या बाहेर भीमा नावाची नदी वाहते. व्हेरी गुड, गुड. गामवासी नाहायितुं च वत्थानि धोवितुं च नदीं गच्छन्ति. गामवासी नाहायितुं च वत्थानि धोवितुं च नदीं गच्छन्ति. आता इथे तुम आलेला आहे बघा, आपण शिकलो आहोत हे. तुम प्रत्यय आजही मी तुम्हाला त्याचे रिव्हिजन सांगितले. नाहाई म्हणजे काय, स्नान करण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी. वत्थानी म्हणजे काय, कपडे. धोव म्हणजे काय, धुणे. गामवासी नाहायितुं च वत्थानि धोवितुं च. सांगू का? हा, सांगा. गामवासी नहाण्याकरिता व कपडे धुण्याकरिता नदीला जातात. नदीला जातात. कोण बोलते? थँक्यू सर. अर्पणा कांबळे सर. अर्पणा कांबळे सर. जय भीम सर. व्हेरी गुड, नाईस नाईस, व्हेरी नाईस. हा, नेक्स्ट. नदी तीरे एको विजय थंबो अथी. नदी तीरे. हा, बोला. नदीच्या तीरावर एक विजय स्तंभ आहे. व्हेरी गुड. नदी तीरावर एक विजय स्तंभ आहे. तुम्ही कोरेगावला गेलात की नाही? नाही गेला, बरोबर. ओके. नेक्स्ट. गामं मध्ये एकं दर्शनीय विहारं अथी. दर्शनीय म्हणजे दर्शनीय. हा, दर्शनीय म्हणजे बघण्यास अतिशय सुंदर असं. दर्शनीय आपण म्हणतो ना, दर्शनीय. गामं मध्ये एकं दर्शनीय
विहारं अत्थी. काय होईल याचं? गावामध्ये एक दर्शनीय विहार आहे. व्हेरी नाईस, गुड. तत्थ बुद्ध रूपं वंदितुम उपासकाच उपासिकायोच गच्छन्ति. तिथे बुद्ध रूप वंदन करण्याकरिता उपासक आणि उपासिका जातात. हा, बुद्ध रूपाला म्हणायचं. नुसतं बुद्ध ते रूपाला वंदन करण्याकरिता उपासक आणि उपासिका जातात. व्हेरी गुड. एवं गावं अतीव सुंदरं अत्थी. नेक्स्ट कोण आहे? एवं म्हणजे काय? अशा पद्धतीने, अशा रीतीने. एवं क्रिया विशेषण आहे बघा, तुम्हाला ते याच्यामध्ये दिलेलं आहे त्या लिस्ट मध्ये. एवं गावं अतीवं सुंदरं अत्थी. अशा रीतीने हे गाव अतिशय सुंदर आहे. खूप सुंदर आहे. अशा रीतीने गाव खूप सुंदर आहे. मतलब इस तरह गाव बहुत ही सुंदर है. ओके, हा, छान. आता इथे आपण थांबूया. कोणाला काही प्रश्न आहे का? किसी को कुछ पूछना है या समाधान हुआ सबका कि आप पाली अभी पढ़ सकते हो और समझ सकते हो, ट्रांसलेशन कर सकते हो? ये आपका समाधान हुआ सबका? पढ़ सकते हो या नहीं? हेलो, जय भीम सर. हाँ. एवं आजस वग्ग अतीव सुंदर होती. अच्छा अच्छा अच्छा. हा. ठीक आहे, तेवढंच बोलायचं होतं सर. हा, ठीक आहे. होतीच्या ऐवजी अहोसी जर म्हटलं असतं ना, म्हणजे पास्ट टेन्स झाला ना आता वर्ग. हो, झाला आता. अहोसी, पास्ट अहोसी म्हणजे आजचा अशा रीतीने वर्ग खूप सुंदर झाला. जय भीम. धन्यवाद सर. ठीक आहे, धन्यवाद. ओके ओके. हा, चालेल. हा, बोला. सर, पहिला लेसन आहे सर. पहिला लेसन सर. हा, पहिल्या लेसन मध्ये एक वाक्य आहे, पाठशालायम मध्ये पुस्तकालय अत्थी. त्याच्यामध्ये सर छठी लागेल की सप्तमी? त्याच्यात थोडा डाऊट आहे सर. पहिला लेसन. पहिला लेसन ना. हा, एक पाठशालाय. हा, 706. पाठशालायम लिहिलंय तिथे. हा, कुठे? पाठशालाय मध्ये. इथे पाठशालाय लिहिलंय, तिथे सप्तमी लावली पाहिजे का सर? पाठशालाय म्हणजे पुस्तकालय. य पण लागतो आणि यंग पण लागतो सप्तमीला. स्त्रीलिंग शब्द जर तुम्ही बघितला ना, आकारांत लता शब्द बघा, तर लताय पण होतो आणि लतायंग पण होतो सप्तमीमध्ये. अच्छा. आणि पुस्तकालय होईल सर? नाही, पुस्तकालय हा तर हा य तिथे हे नाही आहे. काय म्हणतात त्याला प्रत्यय नाही आहे त्याच्यावर. पुस्तकालय म्हणतो ना आपण, पुस्तकालय, त्याच्यावरती अनुस्वार आहे. अच्छा. द्वितीय आपलं हे जे आहे ना, पुस्तकालय म्हणजे पुस्तकालय, हे नपुंसकलिंग शब्द आहे मॅडम. मग आता आपण फलंग, फला, फलानी वगैरे आपण करतो ना, त्या पद्धतीने इथे फलंग जसं आहे ना, तसं इथे पुस्तकालयंग आहे. तर याच्यामध्ये ही सप्तमी नाही, तर हे नपुंसकलिंग प्रथमा विभक्ती एक वचन. आणि दुसऱ्या पाठात पण असंच एक सेंटेन्स आहे, तिथे पण थोडा डाऊट होता सर. हा, बोला. दुसरा पाठ उयाने मध्ये उद्यानाचा. हा, उयाना इथे लिहिलंय सर. उयानस्य समीपे एका नदी अथी. उयानस्य समीपे, नदी, उद्यानाच्या जवळ एक नदी आहे.
इथे आपण म्हटलं की उद्यानात एक नदी आहे, समीपे उद्यानात नव्हतं नाही ना, सांगितलं सर. उद्यानात नाही, उद्यानाच्या जवळ. जवळ. बरं हो ना, तेच होतं उद्यानाच्या. सर, समीपे हा, सांगायचं होतं ते नव्हतं सांगितलं, उद्यानात अच्छा. असं सांगितलं होतं. उद्यानाच्या जवळ. समीप म्हणजे काय? आपण जवळ. मराठीत पण समीप शब्द वापरतो, जवळ, नियर, क्लोज. ओके, अच्छा सर. ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचं आहे?